नमस्कार श्रोते मित्र हो. कथारस सादर करीत आहे ज्येष्ठ कथा कादंबरीकार जयवंत दळवी लिखित कादंबरी महानंदा. प्रकरण 10. 18-20 वर्षांनी मी पुन्हा एकदा मामांच्या घरी जात होतो. 2 दिवस होळीची रजा होती. त्याआधी 2-3 दिवस रजा घेतली आणि निघालो. बोट बंदराला लागली. बोटीनं भोंगा दिला तसा वातावरणाचा थरकाप झाला. लांबचं दिसावं म्हणून दुसरा चष्मा काढून लावला आणि आधी डोंगरावर पाहिलं. आता मला पूर्वीसारखं दिसत नव्हतं. त्यामुळं तो डाक बंगला स्पष्ट दिसला नाही. पूर्वी डोळ्यात पाणी असलं म्हणजे जसा तो धुसर दिसायचा तसा दिसला. उभं राहावे ना म्हणून डेकवरल्या बाकावर बसलो आणि टक लावून त्या बंगल्याकडे बघत राहिलो. छातीत चमत्कारिक स्पंदनं झाली तेव्हा मात्र घाबरलो. वाटलं काय नशिबात लिहून ठेवलं असेल. त्या बंगल्याकडे बघता बघता छातीत कळ येऊन प्राण जाईल कदाचित, म्हणून चष्मा काढून खिशात ठेवला. बंगला दिसेनासा झाला. उन्हाळ्यामुळे डोंगरावरची हिरवळ नष्ट झाली होती. डोंगर ओका बोका उजाड वाटत होता. लाल मातीच अधिक दिसत होती. चष्मा काढताच समोर धुरकट लाल ढीग दिसू लागला. पडावातनं बंदरावर आलो. मी समोर उभा होतो तरी मला न ओळखता लखोबा गर्दीत मला शोधत होता. लखोबा, मी हळूच हाक मारली. हाक मुद्दाम हळू मारली असं नाही. छातीचा विकार झाल्यानंतर अंगातला जोशच गेला होता. हालचालीत आवाजात अशक्तपणा आला होता. धनी धनी असं म्हणून लखोबानं मला कवेत घेतलं आणि तो खुळ्यासारखा रडू लागला. बंदरावरचे लोक बघत राहिले तरी तो रडत राहिला. लखोबात आता काही राहिलं नव्हतं. 4 हाडकांची जुडी होती. सारं अंग थरथरत होतं. माझ्या खांद्यावर डोकं टाकून हुंदके देत तो रडत राहिला. चल वेडा का? 2-3 शब्द तोंडावाटे बाहेर पडता पडता पिंजून गेले आणि जळत्या मेणबत्तीतून जळजळीत मेण ठिबकावत तसे उष्ण थेंब माझ्या डोळ्यातनं टप टप गळू लागले. तेवढ्यानं सुद्धा बरं वाटलं. खूप वर्षांनी डोळ्यातनं असं पाणी आलं. पण मीही आवेग आवरला. तीही मी आता सवय करून घेतली होती. आवेग आवरायचा, मन शांत करायचं, नाहीतर हृदयात शेवटचा झटका ठरलेला. सारवट आणली आहेस? छा, का? त्यातलं काय राहिलं नाही आता. ते दिस गेलं. स्वतःला सांगावं तसा लखोबा बोलला. का? कसली कुणाला उमेद? जावं, ते बैलही मेलं. जमिनीवर काहीतरी शोधल्यासारखे डोळे हलवीत लखोबा बोलला. वेगवेगळ्या दिशेकडे जाण्यासाठी थांबल्या सर्व्हिस मोटारी बंदरावर उभ्या होत्या. एकही सारवट गाडी दिसत नव्हती. आपल्या नकळत काळाबरोबर सगळीकडे बदल होत असतो हे लक्षात आलं. क्लीनरनं बॅग टपावर चढवली आणि आम्ही दोघे एका मोटारीत बसलो. लाल धुळा उडवीत, निष्कारण फुगा वाजवीत मोटार धावत होती. आत कोंडलेली गुदमरलेली माणसं हसत होती, बोलत होती, खोकत होती, ओकत होती. मुंडी हलवीत लखोबा पेंगत होता. 19-20 वर्षांचा काळ लोटला तरी धावत्या गाडीतनं ओळखीच्या आपुलकी वाटणाऱ्या खानाखुणा दिसत होत्या. एखादी गवताची कुडी, एखादं ओळखीचं घर, आंब्याचं मोठं झाड. देवळाकडे मोटरने वळसा घेतला तेव्हा मी मान खाली घातली. हाताचा तळवा डोळ्यावर धरला. छातीत विलक्षण वेगळी धडधड उठली. भ्यालो. या इथं झटका यायला नको. तोंडातल्या दातांच्या कवळ्या वाजू लागल्या. मोटर पुढं आली तसे मी डोळे उघडले. वडाचं मूळचं झाड कोसळून पडलेलं होतं. तिथंच चुकून वाळून सडत होतं. त्या जागी छोटं झाड उगवलं होतं. देवाचं झाड. कुणी ना कुणी रात्री तिथं पंथी लावायचा. आता कोण लावतो की नाही कोण जाणे.
भांजीच्या वेड्या पोराची आठवण झाली, पण तो दिसला नाही. दुलाजीचं दुकान बंद झालं होतं. मी लखोबाला हलवलं. त्यानं किलकिले डोळे करून बाहेर पाहिलं. लखोबा, दुलाजीचं दुकान गेलं? मी चुटपुटून विचारलं. कधीच सोसायटीचं गुदाम आलं. तिथंच मोटर थांबली. आम्ही उतरलो. जिथं भजी लाडू मिळत होते तिथं कार्ड हाती धरून धान्यासाठी लोक उभे होते. लखोबानं धडपडत बॅग डोक्यावर घेतली आणि तो चालू लागला. मामांच्या घरी आलो. घराचा काही भाग कोसळण्याच्या अवस्थेत होता. बाहेर परसात सारवट गाडी मोडून पडली होती. लखोबानं आत जाऊन मामीला कळवलं. मी हातपाय धुवून आत गेलो. काळोख्या माझघरात चटई टाकून मामी झोपली होती. रडत होती. मला पाहावे ना. सारवलेल्या जमिनीवर ओढलेली पिठाची रेग पुसावी तशी ती दिसत होती. लखोबाही बाजूला उभा राहून रडत होता. पाटावर मी स्वस्थपणे बसून राहिलो. चमत्कारिक कोलाहलात मन सापडलं होतं. मी ते शांत करीत होतो. आतल्या आत थंड होण्याचा प्रयत्न करीत होतो. मन तटस्थ करून विचार करीत होतो. मामी, लखोबा आणि मी, निरर्थक आयुष्याचे 3 नमुने. जगण्यात तसा अर्थ नव्हता, पण जगत होतो. सायंकाळी सारखं वाटत होतं थोडा वेळ देवळात जाऊन यावं, पण जमलं नाही. पावसाच्या त्रासानं पाय सुजले होते म्हणून नुसता पडून राहिलो. शेजारी मामांचं कागदपत्रांचं उतरतं बैठं स्टूल होतं. त्यावर बोटानं ठेका धरीत नुसता पडून राहिलो. समोर मामी उसासे टाकीत बोलत बसली होती. बाबूल, तू कशानं असा बदललास? कसा? एवढ्यातच केस पिकले, दात गेले? मामी, मी आता पूर्वीचा नाही. 45 वर्षांचा झालो. 45 म्हणजे काय जास्त? मी आहे 68 वर्षांची. तूही अगदी झालीस. माझं मेलीचं सोड, मी मूळचीच वाईट. मामीनं उसासा टाकला. वाईट कशी? वाईटच रे बाबा. लग्न झाल्या दिवसापासून कुणाला नको होते मी. असं म्हणून बाहेर अंगणात बघत मामीनं डोळ्यावरून पदर ओढला. म्हणाली, जाऊ दे, आमच्या शेणी गेल्यात आता मसनात. उष्टी खरकटी काढण्यापुरता आमचा जन्म. तू मात्र लग्नाशिवाय राहिलास ते बरं नाही. का? एवढा शिकला सवरलास. जाऊ दे, त्यांची इच्छा होती तू इथं राहावं म्हणून. मी काहीच बोललो नाही. मध्येच काहीतरी आठवल्यासारखं करून मामी म्हणाली, बाबूल, विचारते म्हणून रागावू नकोस. काय ते? तुझं मानूकडं जाणं येणं होतं? छे, का? मध्ये ऐकलं होतं तिच्याशी तुला लग्न करायचं होतं म्हणून. कोणी सांगितलं? माझी छाती धडधडत राहिली. कुणीच म्हणालं होतं. खोटं. मी निश्वास टाकला. त्यामुळे मामी चमकली की काय कोण जाणे, पण बघतच राहिली. तो विषय बदलावा म्हणून मी विचारलं, पिंड न्यायला वेळ लावला? थोडा. लक्क्याच्या मुलांना महिन्याला 50 नारळ पोचवू असं म्हटलं तेव्हा नेला. कुणी म्हटलं? लक्क्यानंच. त्याची पोरं इथंच वाढली ना. घरात जाग असावी म्हणून त्यांना इथंच ठेवून घ्यायचे. अंगणात लखोबा चिलीम ओढत बसला होता. त्याला ऐकू जावं म्हणून मी म्हटलं, बरं झालं, लखोबाची पोरं दुवा तरी देतील. लखोबा खोकला. चला, चुलीवर आदान ठेवते, असं म्हणून मामी आत गेली. हातांची घडी छातीवर ठेवून मी तसाच पडून राहिलो. लखोबा तेलाची झारी घेऊन आला आणि माझ्या पायांना तेल लावीत बसला.
तुझ्या मुलांना महिने माल नारळ सुरू झाले ते एक बरं झालं हं, असं मी म्हणालो. मला खरोखरच बरं वाटलं होतं. लखोबा मामांच्या घराण्याशी इतका इमानानं राहिला होता की मामांच्या पश्चात त्याची अशी अशी काही सोय होणं खरोखरीच आवश्यक होतं. क्षणभर लखोबा काही बोलला नाही. मग आजूबाजूस कुणी नाही असं पाहून हळूच म्हणाला, ती सगळी बतावणी हो, समजलं ना? बतावणी? नाहीतर काय. कशी? पिंडाला वेळ लागला. खूप सांगणी केली सगळ्यांनी. मग मामी म्हणाली, लक्या तू हात जोडून सांग. पिंडापाशी गेलो आणि हात जोडलं. म्हटलं, धन्यानू महिन्यानं माल 50 नाळांची गोणी मानूकडे रवाना होईल. डोळं उघडतो तो कावळा पिंड घेऊन गेला. असं तू का सांगितलंस? तुम्हाला नाही कळायचं. मानू त्यांची लेक. कुणाची? मामांची. मी वेड्यासारखा ताठ नजरेनं लखोबाकडे पाहतच राहिलो. मग तुझ्या मुलांना नारळ पाठवायचे ते? बतावणी केली मी. मानूला नारळ पाठवायचं म्हटलं म्हणजे गावात गजबज होणार आणि मामी आणखी कष्टी होणार. बिचारीनं जन्मभर भोगलंय, त्यात आणखी भर नको. माझ्या पुराणा म्हणून काल गोणी नेली आणि मानूच्या घरी टाकली. लखोबाचं हे सुपाएवढं काळीज बघून मी दिटभूक झालो. कोण कुणाच्या फेऱ्यात कसा येईल आणि कसा वागेल याचा नेम नाही. मानू मामांची मुलगी हे मला ठाऊकच नव्हतं. कसं ठाऊक असणार? लखोबा म्हणाला, अहो देवाधर्मापायी त्यांनी कल्याणीशी लग्न केलं नाही. त्यांच्या लग्नाआधीपासून त्यांचं जाणं येणं, घराण्याचा रिवाज म्हणून त्यांनी मामीशी लग्न केलं. मामी म्हणजे तशी लक्ष्मी, पण तिच्या दैवात सुख नाही. कडतीनं मरता मरता जगली या. बोलता बोलता लखोबाचा गळा भरून आला. लखोबा, मी हलकंच त्याच्या कानात कुजबुजलो. माझं आणि मानूचं मामांना ठाऊक होतं? होय तर. कसं? कल्याणीनं सांगितलंय. मग चिडले? छा, म्हणून तर तुम्हाला लग्न करून इथं ठेवावं असं त्यांचा विचार होता. गावातल्या 4 लोकांनी तिला नासवण्यापेक्षा तुमचं जाणं येणं राहिलं असतं तर बरं झालं असतं. माझ्या डोळ्यातनं चटकन पाणी झालं. लखोबानं माझ्या डोळ्यावर हात फिरवला आणि पाणी पुसत तो म्हणाला, ओ गिरा, ताप करून घेऊ नका. झालं गेलं, त्याला इलाज नाही आता. बराच वेळ मी तसाच पडून राहिलो. मग अचानक कुठंतरी तार लागली, कोण जाणे. एकदमच आपुलकीच्या भावनेनं विचारलं, मानूला मुलं किती आहेत? एकच मुलगी. हुबेहूब तुमचं रुपडं. मी एकदम दुखावल्यासारखा झालो. लखोबाचा आगाऊपणा मला आवडला नाही. चल, पुरे तेल, असं म्हणून मी त्याला घालवला आणि तसाच पडून राहिलो. दुसरे दिवशी देवळात गेलो. जाताना मी मानूच्या घराकडे न बघण्याची दक्षता घेतली. त्यासाठीच मुद्दाम छत्री घेतली. सायंकाळी ऊन नव्हतं, तरी छत्री उघडून घेतली, आपलं तोंड दिसू नये म्हणून. देवळात तीर्थ घेतलं, प्रदक्षिणा घातल्या. गुरव नवीन होता, त्यानं ओळखलं नाही. त्याच्याकडे नारायण गुरुवाची चौकशी केली. 2 वर्षांपूर्वीच तो मेल्याचं कळलं. मग बाहेर जाऊन सज्जात बसलो. दीपमाळ्यावर कबुतरं फडफडत होती. 20 वर्षांपूर्वी फडफडली तशीच. इथंच या जागी 20 वर्षांपूर्वी प्रथम कल्याणी भेटली आणि पायातले चांदीचे चाळ वाजवीत 18-20 वर्षांची एक सुरेख पोरगी समोर आली. 5 वारी नेसन, 2 वेण्या, तांबूस गोरी. माझ्याशी जुनी ओळख असल्यासारखी गोड हसली. तिला बघता बघता मी हसायलाच विसरलो. आई बोलावते या.
असं ती तोंडातल्या तोंडात पुटपुटली. कोण? माझा आवाज खूपच क्षीण झाला. महानंदा. तिला बघता बघता माझ्या कपाळावर आठी उगवली. चल, चालायला लाग, असं एकदम तिच्या अंगावर ओरडावं असं वाटलं. पण तिच्या अंगावर ओरडून काय उपयोग? आईचा राग लेकीवर का? येतो, असं म्हणून मी तिथंच बसून राहिलो. ही मुलगी गेली की मग पळ काढावा, पण ती जागची हल्लीच नाही. तू जा, येतो मी. तुम्हाला घेऊन ये म्हणून सांगितलंय, असं म्हणून पदर नीट घेत ती तिथंच उभी राहिली. तुझं नाव काय? दमयंती. कल्याणी सारखाच, महानंदे सारखाच आवाज. मनाविरुद्ध उठलो. तिच्या मागोमाग मानूच्या घरी गेलो. अंगणात सगळं रखरखीत होतं. तुळस सुकली होती. जिथं पूर्वी जुईचा मंडप होता तिथं आता सगळं उजाड होतं. पूर्वी शितू मृदंगी बसला असायचा, आता त्यातला कुणीही नव्हता. पडवीत गेलो. चारी टोकानी फाटलेली चटई होती. काही न बोलता चटईवर बसलो. कोपऱ्यात फिक्कट पांढरी सडसडीत काठी उभी होती. वर नजर उचलून पाहावंसं वाटलं नाही. गुडघ्यापर्यंत पायाच्या काड्या दिसल्या. त्यावर हिरव्या गार टपोऱ्या रेघा होत्या. एकदम हुंदकाच फुटला. वातावरण तडकल्यासारखं झालं. मी वर मान करून पाहिलं. पदरात तोंड लपून मानू व्याकुळतेने रडत होती. प्राण जाण्यापूर्वी तोंड उघडावं तसं तोंड उघडून घळाघळा रडत होती ती. गांठीची चोळी, आडवं लुगडं एखाद्या विधवेसारखी दिसली ती. पूर्वीचं काहीच राहिलं नव्हतं. केस पिकून पिकून पिंजारले होते. का रडतेस? रडते आपल्या कर्माला, मानू रडवेल्या आवाजात म्हणाली. व्याकुळ होऊन रडत होती ती. एरवी कुणालाही दया आली असती, पण मला विशेष काही वाटलं नाही. काळजावर पुसटसा ओरखडा सुद्धा उमटला नाही माझ्या. तसाच थंड बसून राहिलो. ती अजून रडत होती. तशा स्थितीत आपण बसून राहावं असं वाटेना. म्हणून उठण्यासाठी हात टेकले आणि म्हटलं, जातो. कुठं? घरी. का घाई? काय करायचंय बसून? तो प्रश्न तिच्या जिव्हारी लागला असावा. एकदम तिची नजर ताठ झाली. मरगळलेल्या डोळ्यात एकदम ठिणगी पडली. एकदम ती ताडकन बोलेल असं वाटलं, पण नाही, काही बोलली नाही. केरसुनी ठेवावी तशी कोपऱ्यात अंग आखडून बसली आणि पुन्हा भेदरलेल्या नजरेनं पाहतच राहिली. एकदम नजर स्निग्ध झाली. लागवी आवाजात म्हणाली, काय करून बसलात तब्येतीचं? जाऊ दे. काय करायचे विचार करून? मध्ये छातीचा विकार झाला ना? कोणी सांगितलं? मामांकडून कळलं. होईना विकार. का कोण जाणे, मनातलं दुःख तिला कळावं असं वाटू लागलं. दमयंती, चहाचं पाणी ठेव गो, मानू रखरखीत आवाजात म्हणाली. दमयंती आत गेली. नको, नको मला चहा. का? नको. घ्यायला हवा. नाही घेणार. का? उगाच प्रश्न विचारू नकोस, तुला सारं माहीत आहे. विरघळणाऱ्या डोळ्याने ती एकटक बघत राहिली. मीही तिच्या डोळ्यात पाहिलं आणि मीच विरघळतो की काय या भीतीनं थरकल्यासारखा झालो. आधी गरोदर असताना तू मला फसवलंस, फसवलंस, फशी पाडलंस. खोटं, खोटं. वेट लागल्यावर ओरडावं तशी ती ठसक्यात ओरडली. ठसका लागून खोकू लागली ती. तिच्या त्या ओरडण्यानं मी हबकलोच. देवाच्या नावानं सगळ्यांनी माझा गळा गळा कापला. कुणी?
त्या कैदाशिनीनं आणि आणि तुमच्या मामानं. कोण कैदाशीन? ती ती माझी आई. अर्भकासारखा मी बघतच राहिलो. आपण लग्न केलं तर तुमचा सत्यानाश होईल म्हणून सगळ्यांनी माझा गळा कापला आणि त्यांना साथ मिळाली सोमजी मास्तराची. सत्यानाश होईल त्या मास्तराचा. त्यानं काय केलं? मला न्यायला येतो म्हणून तुम्ही मला लिहिलेलं पत्र त्यानं फोडून आईला वाचून दाखवलं, मला नकळत. आणि आणि तुम्ही येण्याआधी मेलीनं मला शित्याबरोबर पिंगुळीला धाडलं. मला 5 महिने झाले म्हणून तुम्हाला खोटं सांगितलं. तुम्ही येऊन गेलात ते मला सांगितलं नाहीत. उलट उलट तुम्ही येणारच नाही, तुमची जातच अशी हरामी असं रोजच्या रोज मला सांगितलं तिने. चिडून तुम्हाला मी पत्र पाठवलं, ते पुन्हा सोमजीनं फाडून टाकलं. 16 वर्ष आतून जळले जळले. मग 3 वर्षांपूर्वी एक कळलं. रागानं तिचं डोकं भिंतीला आपटलं, पण पण मेली नाही. कोण? तीच बहिरीन. आता कुठं आहे? ती आहे आत गोठ्यात कोंडली आहे. का? भोगते आहे आपल्या पापांची फळं. मॅड झाली. बघू. तिनं मला बाहेरनं गोठ्यात नेलं. गवत ठेवायच्या खोलीत भयान अंधार होता. दिवा पेटवून वर धरला. पांढरी फुलं असलेले 2 काळे ठिपके उजेडात चमकले. कल्याणी बिट बिट बघत होती. ढुंगण घसटत ती गजाच्या दरवाजापाशी आली. विवस्त्र होती. कमरेचं फडकं बाजूला पडलं होतं. दाराचे गज धरून ती बघत राहिली. कोण गो? थू. मानूने एकदम थुंकल्यासारखं केलं. कोण गो? कल्याणीनं पुन्हा विचारलं. मी बाबूल. दुर्गीचो बाबूल? होय. पुता रागाव नको. सगळा तुझ्या कल्याणासाठीच रे. तुझ्या कल्याणासाठीच देवानं बुद्धी दिली. असं ती कळवळ्यानं म्हणाली आणि तिनं थकलेलं डोकं दारावर टेकलं. सबंध अंगावर सुरकुत्या लोंबत होत्या. मानू माघारी फिरली. कल्याणीची ती दशा मला पाहवली नाही. मीही माघारी फिरलो. म्हटलं, काय हिची दशा झाली? मरे ना, नरकात जाईल ती. असं मानू फणफणत म्हणाली. कल्याणीविषयी बोलताना तिचं रक्त संतापानं धगधगत होतं. माझ्या आयुष्याचा सत्यानाश केला. आशा होती संसाराची, मुलाबाळांची. भिंतीच्या आधारानं उभी राहत मानू भ्रमिष्ठासारखी स्वतःशीच बडबडत होती. एरवी काजऱ्याचं बी खाऊन जीव दिला असता, पण ही तुमची पोर पोटात. तुमची पोर? कुणाची? मी दमयंतीच्या रूपाकडे बघत राहिलो. वर वर पाहता साम्य आहेसं दिसलं नाही, पण मानू म्हणाली तेव्हा ते खरं वाटलं. बारकाईनं पाहिलं म्हणजे दिसत होतं. साम्य होतं. हनवटीची ठेवण मधोमध खळी असलेली, तांबूस गाल आणि घारे डोळे. लखोबा म्हणाला होता, थेट तुमचं रुपडं. काय बघता? डोळे नाही सांगत? पडवीच्या खांबाला धरून उभा होतो. सारखा टक लावून पाहत होतो. डोकं गरगरण्याच्या बेतात होतं. काही सुचेनासच झालं होतं. गेल्या 20 वर्षांचा कडवट काळ मानू करंगळीनं फिरवीत होती. पुन्हा तीच विचित्र अवस्था. कुणाबद्दल संताप नाही, द्वेष नाही, दया प्रेम नाही. बराच वेळ तसाच उभा राहिलो. जातो आता. मानून नुसती मान हलवली. मी अंगणात उतरलो. मागणं ती आली.
आता मला तुमच्याकडून काही हवं, माझी दया यावी म्हणून म्हणून सांगितलं नाही हे. मी मी तुम्हाला फसवलं नाही. डाग माझ्यावर नको. उलट उलट तुमच्या आठवणीने आणि आणि या पुरीसाठी जगले मी. कशी जगले, कशी जगते ते परमेश्वरालाच माहीत. मला आता आता कुणाकडून काही नको. दिवस पूर्ण मावळून अंधार दाटत होता. छत्री टेकत अडखळत मी रस्त्याला लागलो. पुढे गेल्यावर वळून पाहिलं. अखंड्यावर पाय ठेवून मान उभी होती. पदरानं डोळे पुसत होती. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. कथाकथन अभिवाचनात हवी भावभावनांच्या नवरसांची जोड मराठी बोलती पुस्तकात केवळ यासाठीच नाही कथारसाला तोड. मराठी साहित्यावर प्रेम करणाऱ्या सर्व मराठी साहित्य रसिकांनी आमचं कथारस हे चॅनल सबस्क्राईब करावं व भरपूर कथा कादंबऱ्यांचा आस्वाद घ्यावा. धन्यवाद.